नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 10वी भूगोल या विषयाबद्दल आपल्याला सविस्तरपणे माहिती घ्यायचं आहे। प्रकरण 7 आहे मानवी वस्ती। या पाठाबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत। प्रकरण 7 आहे मानवी वस्ती। तर ह्या पाठामध्ये आपल्याला भारतातील वस्त्यांच्या आकृतिबंधाची उदाहरणे प्रथमतः पाहायचं आहे। भारतातील वस्त्यांच्या आकृतिबंधाची उदाहरणे प्रथमतः पाहायचं आहे। पुस्तकामध्ये आकृती अ आणि आ दाखवलेले आहेत। इथं आकृती अ मध्ये वस्त्याची केंद्रीकरण झालेले आहे, तर इथं विखुरलेले वस्ती आहे आ मध्ये। वस्त्याचे प्रकार आहेत, एक केंद्रीकरण झालेले वस्ती आणि हे दुसरं विखुरलेले वस्ती। मग केंद्रित वस्ती कोणती, याचे कारण काय असेल? केंद्रित वस्ती जिथे असेल की जिथे सर्व संसाधने पूर्ण असतात। आणि विखुरलेल्या वस्तीचा भाग आ मध्ये दाखवलेले आहेत की ते मुख्य रस्त्यापासून ते दूरवरती वस्त्या उभारलेले आपल्याला दिसतात। या वस्त्या भारताच्या कोणत्या प्रदेशात असतील याचा अंदाज आपण पाहू शकतो। जम्मू काश्मीर म्हणा, हिमाचल प्रदेश म्हणा, ज्या आदिवासी भागात ह्या विखुरलेल्या वस्ती आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात। आता आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत। भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर भौगोलिक स्पष्टीकरण पाहत असताना भारतात हवामानातील भिन्नता, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार व सुपीकता यामुळे वस्त्यांच्या आकृतिबंधात विविधता आढळते। उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणा, पूर्व किनारपट्टी म्हणा, नर्मदेचे खोरे, विंध्य पठार व शेतीखाली असणारे भारतातील इतर भाग या ठिकाणी केंद्रित वस्त्या आढळतात। म्हणजे याउलट मध्य भारताचा वनाच्छादित भाग, राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग, हिमालयाचा उतार व विखंडित तसेच उंच सखल प्रदेशात मानवी वस्त्या विरळ व विखुरलेल्या आढळतात। अशा प्रकारे वस्त्यांबद्दल आपण माहिती पाहिलं। आता इथे थोडे आठवड्यामध्ये तक्त्यामध्ये काही सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या सुविधा फक्त ग्रामीण आणि फक्त नागरी भागात उपलब्ध असतात। या दोन्हीकडेही काही सुविधा उपलब्ध असतात। तक्त्यांमध्ये अशी खूण करा की त्याची वर्गीकरण पूर्ण करा। तुमच्या परिसरावर आढळणाऱ्या सुविधांवर 5 वाक्य लिहा असं सांगितलेले आहे। पहिल्यांदा आपण सोयी सुविधा पाहणार आहोत। नंतर ते ग्रामीण भागात आढळतात की शहरी भागात आढळतात त्याची वर्गवारी, किंवा दोन्ही भागात आढळत असेल तर दोन्हीकडे टीका आपण करू शकतो। सोयी सुविधांमध्ये पेट्रोल पंप आहे, मुख्यतः आहे ग्रामीण नसून ते नगरी भागात असू शकते। चित्रपटगृहे काही ठिकाणी ग्रामीण भागात सुद्धा उपलब्ध आहेत की शहरी भागात सुद्धा उपलब्ध आहेत। मग आठवड्याचा बाजार ग्रामीण आणि शहरी दोन्हीकडे भरत असतो आणि शहरात तरी नेहमीच्या नेहमी बाजार आपल्याला उपलब्ध असतो। तर प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण मध्ये असतो। पोलीस चौकी नागरी आणि ग्रामीण दोन्हीकडे असण्याची शक्यता आहे। कला दालन हे नागरी भागात असतो। ग्रामपंचायत ग्रामीण भागात असतो। कृषी उत्पन्न बाजार समिती नागरी भागात असतो। प्राथमिक शाळा दोन्हीकडे असतात, माध्यमिक शाळा दोन्हीकडे आहेत। महाविद्यालयीन शाळा मात्र फक्त नागरी भागात पाहायला मिळतात। दुकानं दोन्हीकडे असतात। बहुविध शुश्रूषा रुग्णालय आहेत, ते पण दोन्हीकडे असतात। मेट्रो स्टेशन हे फक्त नागरी भागात पाहायला मिळते, जे ग्रामीण भागात पाहायला मिळत नाही। बस स्थानक नागरी आणि ग्रामीण दोन्हीकडे आहेत। विद्यापीठ फक्त ते नागरी भागात आपल्याला पाहायला मिळेल। अशा प्रकारे वर्गवारी करता येते। आता ब्राझीलमधील वस्त्यांच्या आकृतिबंधाची उदाहरणे आपण पाहणार आहोत। तर अमेझॉन नदीचा सखल प्रदेश इथं दिलेला आहे। दुसरीकडे साओ पावलो शहर याची प्रतिमा स्पष्टपणे इथं दाखवलेले आहेत। मग इथं 7.2 आकृती अ मध्ये ब्राझीलमधील वस्त्या दर्शवलेल्या आहेत। त्यापैकी एक अमेझॉन नदीच्या सखल प्रदेशात असून दुसरी किनाऱ्यावरील प्रदेशातील आहे। म्हणजे या वस्त्याच्या आकृतिबंधाचं नीटपणे निरीक्षण करून आकृतिबंधाचा प्रकार आणि त्याचे दाट व विरळ वितरण अशी भाषा आपल्याला करता येतं। ह्याचं भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये ब्राझीलमध्ये सुरुवातीच्या वस्त्या युरोप पासून असलेल्या वसाहतवादांनी निर्माण केलेल्या असून या वस्त्या प्रामुख्याने ब्राझीलच्या नागरी प्रदेशात झाल्या। आता या वस्त्या विकसित झाल्या असून त्या दाट घनतेच्या आहेत। म्हणजे या वस्त्यांच्या विकासाची प्रमुख कारणे हे खालीलप्रमाणे आहेत। म्हणजे किनारपट्टीचे सम व दमट हवामान, मुबलक पाणी पुरवठा, साधन संपत्तीची उपलब्धता, शेतीपूरक जमीन इत्यादीमुळे या भागात जमीन जरी कमी असली तरीही दाट वस्ती आढळते। उदाहरण म्हणजे साओ पावलो। साओ पावलोचा प्रदेश सुपीक जमिनीचा आहे। इथं साओ पावलो हे शहर आहे, मोठमोठे बिल्डिंग्स आहेत दाखवलेले आहे। तर कॉफीच्या उत्पादनासाठी हा प्रदेश काय आहे? सुयोग्य आहे। या प्रदेशात खनिजांचा मुबलक साठा आहे। या ठिकाणी ऊर्जेचा अखंडित पुरवठा होतो। येथे वाहतुकीच्या सोयीही चांगल्या
विकसित झाले आहेत. म्हणजे वरील सर्व कारणामुळे साओ पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आढळते. ब्राझीलच्या ईशान्य भागातील उच्च भूमीचा प्रदेश अवर्षणग्रस्त असल्याने या भागात शेतीचा विकास मर्यादित झाला आहे. म्हणजे या भागात ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या व विरळ स्वरूपात आहेत. किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात. त्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत. म्हणजे प्रदेश घनदाट व विषुववृत्तीय वनांनी व्यापलेला आहे. हवामान रोगट असून मानवी वस्तीस ते अनुकूल नाही. साधन संपत्तीचा शोध व वापर यावर निसर्गताच मर्यादा आहेत. या भागात वाहतुकीच्या सोयी अतिशय मर्यादित स्वरूपात विकसित झालेल्या आहेत. अशा प्रकारे अमेझॉन नदीचा वन आपण इथे पाहिलेलो आहोत. तर भारत नागरीकरण या मुद्द्याबद्दल चर्चा करत असताना एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शहरात राहतात त्या आधारे नागरीकरणाची पातळी ठरवता येते. इथे आपण भारत नागरीकरणाचा कल 1961 ते 2011चा नकाशा इथं आपल्याला पाहता येते. 2011चा खाली इथं वर्ष आहे, वर नागरीकरणाचा कल दाखवता येतो. 1961 मध्ये 18.0% आहे, तर 1971 मध्ये 18.2 आहे, 2011 मध्ये किती आहे 31.2 आहे. असं वाढत चाललेलं दिसून येतं. 1961 साली काही प्रश्न रेषा आलेखाद्वारे किंवा ह्या आकृतीच्या सहाय्याने काही निरीक्षण करून काही प्रश्न खाली दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते, म्हणजे 18.0% होते. तर कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते, तर 1971 ते 81 या 2 दशकात काय झालेलं होतं, नागरीकरण सर्वाधिक होतं. मग रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत तुम्ही कोणता निष्कर्ष काढता, म्हणजे 1961 ते 2001 पर्यंत काय दाखवलेलं आहे, तिथं नागरीकरणाचा कल दाखवलेला आहे. 61 ला 8.0 आहे, तर 71 ला 18.0 आहे, तर 71 ला काय आहे 18.2 आहे. अशाच प्रकारे कल वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे भौगोलिक स्पष्टीकरणाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आलेखावरून असे स्पष्ट होते की भारतातील नागरीकरणाचा वेग काय आहे, कमी आहे. भारतातील नागरीकरणाचा कल 2011 साली 31.2% होता. तो विकसित देशाच्या तुलनेत फारच कमी होता. म्हणजे असे असले तरी देशातील नागरी लोकसंख्येत वाढ होत आहे. नागरीकरणांसाठी उदयास आलेली नवीन शहरे, त्याचा वाढता विस्तार, त्या शहरांबाबतचे नियोजन इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे भारतातील नागरीकरणाची परिस्थिती पाहता उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडे नागरीकरण जास्त झालेले आढळते. गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. म्हणजे दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचे नागरीकरण 80%च्या वर झालेले आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ या राज्यात नागरीकरण अधिक झाले आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, बिहार आणि राजस्थान या राज्यात नागरीकरण कमी झालेले आढळते. अशा प्रकारे नागरीकरणाविषयी माहिती पाहिलो. आता तुम्हाला माहित आहे का यामध्ये काही ॲडिशनल माहिती आहे. भारतीय उपखंडाला खूप प्राचीन इतिहास आहे. म्हणजे या प्रदेशातील लोक अनेक पिढ्यांपासून नदी किनारी, पठारावर व डोंगरावर देखील नांदत आहेत. इंद्रप्रस्थ, त्याला आपण दिल्ली म्हणतो, मिथिला, वाराणसी, हडप्पा, मोहेंजोदडो, उज्जैन, प्रतिष्ठान, पैठण या त्या काळातील नागरी वस्त्या होत्या. म्हणजे यावरून भारताला नागरीकरणाची मोठी परंपरा आहे हे समजतं. त्यानंतरचं आहे ब्राझीलचं नागरीकरण. ब्राझील नागरीकरण पाहणार आहोत. बघा आकृती 49 वरील तक्त्यात ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे. ते तक्त्याच्या आधारे आपण पाहणार आहोत. इथं बघा जमते का म्हणून विचारलेलं आहे. त्यामध्ये आपण नागरी लोकसंख्येची टक्केवारी पाहणार आहोत आणि त्याचं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश गटात पाहणार आहोत. नागरी लोकसंख्येची टक्केवारी 0 ते 20% असताना हिमाचल प्रदेश आहे, आसाम, ओडिसा आणि बिहार यांचा समावेश होतो त्यामध्ये. मग नागरी लोकसंख्येची टक्केवारी 21 ते 40% असताना त्यामध्ये मेघालय, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, जम्मू आणि काश्मीर, नागालँड, मणिपूर, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, हरियाणा, अंदमान व निकोबार बेटे, पंजाब, कर्नाटक आणि मध्य प्रदेश ह्या राज्यांचा समावेश होतो. टक्केवारी नागरी लोकसंख्ये टक्केवारी 41 ते 60 मध्ये गुजरात, महाराष्ट्र, दादरा व नगर हवेली, केरळ, तमिळनाडू आणि मिझोराम राज्याचा समावेश होतो.
तर नागरी लोकसंख्येचा टक्केवारी 61 ते 80 मध्ये आपल्याला गोवा, पुदुचेरी, दमण व दीव, लक्षद्वीप या बेटांचा समावेश होतो. अशा प्रकारे 81 ते 100% मध्ये चंदीगड राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली NCT म्हटलं जातं त्या ह्या राज्याचा समावेश त्यामध्ये होतो. मग अशा प्रकारे ह्या आलेखाविषयी तक्ताविषयी पाहिलं. आता आपण रेषालेख तयार करणार आहोत आणि अभ्यास करून खाली प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. इथं पुस्तकामध्ये आपल्याला ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी 1960 ते 2010 हे एक रेषालेख त्यांनी दाखवलेले आहेत. वरती काय दिलेले आहेत, वर्ष दिलेले आहेत आणि त्या खाली त्याची टक्केवारी दिलेली आहे. 1960ला 47.1 होतं, 1970ला 56.8 आहे, असेच वाढत गेलेलं आहे. म्हणजे कोणत्या काळात, म्हणजे आकडेवारीतील वर्षांतर किती आहे, 1960 ते 1970, 1970 ते 1980, म्हणजे 10 वर्षाचे वर्षांतर इथं दाखवलेले आहेत. नेमकं कोणत्या काळात नागरिकांना वेगाने झालेलं आहे त्यामध्ये 1960 ते 70 ह्या देशांचं नाव सांगू शकतो, ह्या सालाचं नाव सांगू शकतो. अशा प्रकारे आलेखाचं विश्लेषण करता येतं की जसजसं 1980-90 मध्ये काय झालेलं आहे त्याची टक्केवारीमध्ये वाढ होत झालेलं दिसून येतं. आता आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर विकसनशील देशांपैकी ब्राझील हा सर्वाधिक नागरी झालेला एक देश आहे. या देशाची नागरीकरणाची प्रक्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे ब्राझीलची सुमारे 86% लोकसंख्या शहरी भागात राहते. 1960 ते 2000 या 4 दशकात नागरीकरणाचा वेग जास्त झाला, परंतु त्यानंतर मात्र ब्राझीलमधील नागरीकरणाचा वेग मंदावला आहे. ब्राझीलमधील प्रामुख्याने दक्षिण व आग्नेय भागात साओ पावलो या महानगरात आणि औद्योगिक प्रदेशात नागरीकरणाची वाढ सर्वाधिक झाली आहे. देशातील फक्त काही भागातच होणारी लोकसंख्येची वाढ व वस्त्यांचे होणारे केंद्रीकरण लक्षात घेऊन ब्राझील सरकारने पश्चिमेकडे चला या धोरणाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे काही भागातच होणारे नागरीकरण कमी होऊन लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होईल आणि देशातील लोकसंख्या वितरणातील असमतोल हे काय होईल, कमी होईल. अशा प्रकारे 7.6चा अभ्यास करून ब्राझीलच्या शहरी लोकसंख्येच्या बाबतीतील खालील प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्ये कोणती म्हणा किंवा कोणत्या राज्यामध्ये नागरीकरण कमी झालेलं आहे हे स्पष्ट करता येईल. तर इथे आपला ह्या देशाचा भौगोलिक स्पष्टीकरण संपतो. पुढं ब्राझीलमधील नागरीकरणावर परिणाम करणारे घटक किंवा साओ पावलो ह्या शहरामध्ये सर्वाधिक काय झालेलं आहे, लोकसंख्या, नागरी लोकसंख्येचं प्रमाण हे वाढलेलं आहे. आता आपण ब्राझील शहराचा नकाशा पाहू शकतो. जसजसं नकाशाचा रंग फिका होत जातो तसतसं लोकसंख्येचं प्रमाण हे कमी झालेलं दिसतं. सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश जास्त गडद रंगाने दाखवलेला आहे, त्यामध्ये गोइयास येतो, साओ पावलो शहराचा समावेश होतो. त्यानंतर कमीमध्ये 51 ते 60 एवढी लोकसंख्या असलेला पारा येतो, मारानाओ, पियाउई अशा प्रकारे प्रदेशाचा त्यामध्ये समावेश होतो. नकाशाचं व्यवस्थितपणे निरीक्षण करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकता. नकाशावरून असे दिसून येते की देशातील नागरीकरण अंतर्गत भागापेक्षा किनारी भागात जास्त झाले आहे. म्हणजे उत्तरेकडील राज्यापेक्षा साओ पावलो म्हणा, गोइयास, रिओ दी जेनेरिओ या राज्यात नागरी लोकसंख्या ही काय आहे, जास्त आहे, जे गडद रंगाने तुम्हाला दाखवलेलं दिसून येईल. मग ब्राझीलमधील उच्चभूमी प्रदेश व अमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या कमी असल्याने या प्रदेशात नागरीकरण कमी आहे. या भागात मॅनॉस हे निग्रो व अमेझॉन या नद्यांच्या संगमावरील काय आहे, एक बंदर असून या ठिकाणी नागरीकरण जास्त झालेलं आढळते. अशा प्रकारे इथे आपलं प्रकरण संपतो. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.